कडे आहे, नॉन स्ट्राइक कडे निखिल मयूर मर्दे हे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे। एक गाव एक संघ असेल किंवा खुला गट असेल, या दोन्हीमध्ये या खेळाडूंना खूप वेळा प्रभावित केलंय। तो मयूर मर्दे स्ट्रायकर कडे आहे। अवधूत आणि मयूर मर्दे या दोघांमधला संघर्ष तो मैदानामध्ये पोहोचतोय। पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, संधी आहे इथे आणि मयूर मर्दे नावाचं वादळ शांत केलंय। पहिल्या चेंडूवर अवधूतनं मिळवलेली ही खूप मोठी विकेट। मयूर मर्दे बॅक टू द रगआउट, गोल्डन डक, शून्याचा चष्मा आपल्या डोळ्यावर लावून मयूर मर्दे तंबूच्या दिशेने जात असताना पाहत आहे। मोठी विकेट। महत्वाची विकेट। मयूर मर्दे सारखा एक महत्वाचा बॅटर गोल्डन डक वर बाद होणं हे परवडणार मुळीच नसेल। इथे टीम VC11 धाकटी डहाणूला अवधूत, मी या खेळाडू बद्दल म्हटलं ना की एक उदयोन्मुख सितारा, सातपाटी हे नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला प्रचलित करून देईल येणाऱ्या भविष्यात, असं हे नाव आहे अवधूत, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। प्रतिभा खूप सारी ठासून भरली आहे त्याच्या अंगामध्ये आणि त्या आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन इथे जव्हार चषकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करत असताना नवीन फलंदाज विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। चांगला खेळ इथे त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, कारण ओपनर बॅटर महत्वाचा खेळाडू मयूर मर्दे तिथे शून्यावर बाद झालाय। ऑफ्टमधनं थोडासा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि बॉल जर आपण पाहिलं तर विकेट कीपर पर्यंत गेला। एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय। अगदी चांगली सुरुवात इथे अवधूतच्या माध्यमातून आपण पाहतोय। कमी वेळात स्वतःला सिद्ध करणारे जे खेळाडू आहेत त्यामध्ये हे नाव आहे आणि अगदी अल्पावधीमध्ये चर्चेमध्ये आलेले हे नाव अवधूत सध्या खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना या ओव्हरचे आतापर्यंत 2 चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत। स्ट्रायकर कडे फलंदाज विनीत। चांगला बॉल पुन्हा एकदा विनीतला कळाला नाही, ब्लाइंड स्ट्रोक होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, आय साइड थोडीशी डळमळीत झाली। नजरेमधनं जेव्हा बॉल हटतो ना तेव्हा मानातनं तलवार तर येते, मात्र वार खाली जातो आणि हा खाली वार इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो। एकंदर 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0 या आकड्यावर ठाण बांधून बसली आहे, तिथनं पुढे सरकायला तयार नाहीये। गोलंदाज अवधूत आपल्या षटकातील 4था बॉल समोर विनीत पुन्हा एकदा त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे। यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, डायरेक्ट हिट। मॅटर कदाचित क्लोज होऊ शकतं आणि हे मॅटर इथे क्लोज आहे ते फलंदाजानं सांगितलंय, तो परतीच्या प्रवासाला लागलाय। त्यामुळे इथे तिसऱ्या पंचाचा सिग्नल काय असेल ते सर्वांना ठाऊक आहे आणि तो सिग्नल त्याचा थोडासा वेट करू आपण, कारण जर टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर इथे आपण निश्चित करणार आहोत। मात्र इथे बॅटर तंबूकडे गेलाय। OUT बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय। पालघर जिल्ह्याचं नाव ज्यानं 7 समुद्रा पार पर्यंत नेलं, अगदी अखाती देशांमध्ये ज्या खेळाडूंना खूप चांगला खेळ दाखवला असा प्रीतम बारी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय आणि त्याला या डावामध्ये महत्वाची इनिंग साकारावी लागेल, कारण VC11 सध्या स्ट्रगल मध्ये आहे आणि हा स्ट्रगल संपवण्याची कुवत ज्या खेळाडूमध्ये आहे तो मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय। इन ॲट नंबर 4 प्रीतम बारी, नॉन स्ट्राइक कडे असेल, मात्र स्ट्रायकर कडनं फलंदाज निखिल डावकुरे हाताने अवधूतच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल। चांगली गोलंदाजी अवधूतनं या मॅच मध्ये जरूर दाखवली आहे, अगदी अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंगच्यात आहेत। 4 बॉल मध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स आहेत। चांगला बॉल इथे ट्रिपल आउट वस्त झालाय, माघारी परतावा लागेल फलंदाज निखिलला।
विकेट क्रमांक 3 या ओव्हर मध्ये 3 विकेट्स त्या येत असताना VC11 धाकटी डहाणू आता अडचणीमध्ये आली आहे. खेळाडू बाद. माघारी परतलाय बॅटर. 3 विकेटचं पतन झालंय या ओव्हर मध्ये. निस्ता सफलता त्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूतचं हे षटक चर्चेमध्ये राहील. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जर हा बॉल डॉट आला तर ते क्रॉप करून युट्यूबच्या माध्यमातूनही तुम्हाला पाहायला मिळेल. मेडन षटक असू शकतं कारण आतापर्यंत 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट्स त्यांना आपल्या नावावर केल्या. टोटल 3 विकेट्स या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. अवधूत आपल्या षटकातील शेवटचा बॉल. काय इथे मेडन षटक प्रेक्षकांना पाहायला मिळेल या स्पर्धेमधलं. आणि इथे बॉल आलाय डॉट. एकदा जोरदार टाळ्या खेळाडू करता. अवधूतनं या स्पर्धेतलं मेडन +2 विकेटचं षटक हाताळलंय. लाजवाब गोलंदाजी, काबिल तारीफ परफॉर्मन्स बाय अवधूत. अवधूत करता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे सन्माननीय समीर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून. मेडन +2 विकेट्स इथे त्यांना मिळवल्यात आणि त्या अवधूत करता हे 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल समीर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाजी काबिल तारीफ लाजवाब राहिली.